आपल्याला जरी मागाचं असलं देवाला तर एकच मागाचं. काय मागाचं? सुख का दुःख? सांगा काय मागाचं? शेवटचा मुद्दा, सुख मागता का दुःख मागता? आ देव आपल्यापाशी देव राहन कोण्या गोष्टीनं? कुंती मातेनं महाभारत संपल्याच्या नंतर देव चालले, देव द्वारकेला निघाले कुंती मातेपासून. शेवटचा मुद्दा, कुंती मातेपासून देव निघाले. कुंती माता देवाला काय म्हणते? देव म्हणते आत्या म्हणते, आता देवाची आत्या, देवाची आत्या कुंती माता. देव निघाले तर कुंती म्हणते देवा थांब ना जरासा थांब ना म्हणते. मग देव अधिक थांबते 10-15 मिनिटं. देव अधिक निघते. आत्या जाऊ का आता? आत्या म्हणते कृष्णा थांब ना म्हणते जरासा. आता एवढा थांबला अधिक 10 मिनिटं. असं करता करता अर्धा दिवस तिथं जाते देवाचा. आत्या म्हणते जाऊ दे ना मले. अरे बा थांब ना म्हणते. आत्या म्हणते तुला पाहिजे काय हे सांग. मेन मुद्दा, तुला पाहिजे काय हे सांग. तुला पाहिजे. देवा म्हणते आता जर म्हणते कृष्णा तू आता जाशील म्हणते आमच्यापासून गेल्यावर आता आम्हाला सुख आहे म्हणते. आतापर्यंत तर दुःखच होतं, आता आम्हाला सुख आहे. पण असं नाही झालं पाहिजे म्हणते की सुखाच्या भाऱ्यातनी तू आम्हाला विसरून जाशील किंवा आम्ही तुला विसरून जाऊ. याच्यासाठी एकच दे म्हणते. काय? फक्त दुःख दे की त्या दुःखाच्या बदलात तू आम्हाला आठवशील किंवा आम्ही तुला आठवू. म्हणून काय दे? दुःख दे विठ्ठल. आणि हेच आपल्याला मागाचं. काय? दुःखानंच भगवंत आपल्या जवळ राहते. झालेली सेवा तुमच्या मायबापाच्या चरणी अर्पण करतो. सर्व टाळकरी माळकरी भागवतकार हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज वैद्य